तोडल्यानंतर नॅशनल हायवे सुरू झाला. 2 लेनचा बरं चालू होता, आता 6 लेनचा रस्ता, 4 लेनचा रस्ता इतकं खोदून ठेवलं होतं. कडकड करत मी इथपर्यंत आले आणि मी माझ्या पिढीला म्हणलं मला आला कंटाळा. वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 वर आलो. म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं, तेच सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय. रिटायर व्हावं असं मी म्हणले. म्हणजे या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, जागेवरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं कामातून संपलं नाही. आपल्याकडे गाडी आणि घोडाला समाज हा मोठा झाला नाहीये. ती गाडी, हा घोडा, ही ताकद, हे पद, हा लाल दिवा, हे पोलिसांचं सलूट, हे केवळ त्याच्यासाठी आहे या महाग असलेल्या प्रत्येक घरापर्यंत झोपडीपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आहे, आमच्या उपभोगासाठी नाही. कसं रिटायर होतंय अजून तुमच्या हातातला कोयता तसाच. कसं रिटायर होतंय अजूनही गावागावामध्ये कुठेतरी तणावाचं वातावरण तसंच आहे. तर पंकजा मुंडेंनी राजीनाम्याची भावना व्यक्त केलेली आहे, कशा प्रकारे? नाही, आता त्या बिचाऱ्यांना जे या राज्यातील देशातील केवळ ओबीसीचं मत, पण ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचं काम मुंडे साहेबांच्या पासून अन्याय सुरू झाला आहे. ते आज गेलेच बिचारे. त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्त्व नाही. त्या उद्वेगातून ते म्हणाले असतील कदाचित. ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात. पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील एक ओबीसी नेत्या म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा. यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार. पंकजा मुंडे जर का भाजपमधून बाहेर पडलं, काँग्रेस त्यांना पक्षात घ्यायला तयार आहे? 100% घेऊ. हायकमांडला विचारून घेऊ. तो अर्थात माझा अधिकार नाही. तुम्ही म्हणाल की वरिष्ठीवर सर्वोच्च नाही आहे, छोटा कार्यकर्ता आहे. पण आमची विनंती राहील की हायकमांडला सुद्धा या नेतृत्वाला सोबत घेतलं पाहिजे.